नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांनो, आज आपल्या चॅनलवरती माननीय हवामान तज्ञ पंजाब डक साहेब लाईव्ह आहेत. त्यांच्याकडून थोडक्यात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक छोटासा इंटरव्ह्यू त्यांच्याकडून घेणार आहोत तसं तर ते लाईव्हच आहे. नमस्कार सर. हा, नमस्कार. साहेब, आज जे की 16 सप्टेंबर आहे आणि तुम्ही पण एक व्हिडिओ अपलोड केला तुमच्या चॅनलवरती पंजाब डक तुमच्या मेन चॅनलवरती. हो, हो. आपला आज 16 सप्टेंबर 2024 आहे. हो, हो, तर शेतकऱ्याला म्हणा 21 तारखेपर्यंत सोयाबीन उडीद काढून झाकून ठेवा म्हणा. 21 सप्टेंबरपर्यंत का? हो, 21 सप्टेंबर पर्यंत. हो, आणि साहेब 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हो, हो, हो. या 10 दिवसामध्ये लय जोरात पाऊस पडणार आहे. मुसळधार, पुन्हा नद्याला पाणी येणार, वाड्याला पाणी येणार, शेतांना पाणी साचणार. पहिल्यासारखंच समज जी मागील परिस्थिती सेम. झाली होती 1 ते 5 सप्टेंबर. सेम तीच कॉपी. हो, हो. हो सर. आणि नेमकं काय होईल, 20च्या नंतर सोयाबीन काढायला येणार आहे. हां, 20च्या नंतर काही आता चालू पण झालं साहेब बरं का. बऱ्याच हो, काही काही जणांचे निघाले आता. पण तुम्हाला मी मागच्या एक व्हिडिओमध्ये म्हणलं होतं का नाही, आपलं पीक काढायला आलं की 3 दिवसाला पाऊस येणार. हो, हो. सांगितलं होतं आणि तुम्ही मुगाच्या वेळेस झालं का नव्हतं तसंच? झालं होतं साहेब आणि तुम्ही हे पण सांगितलं होतं की आता परत 20 तारखेपासून पावसाला सुरुवात होईल परत पहिल्यासारखी. तेच हो, अंदाज तुम्ही आता परत दोहरावं लागले. हो. साहेब, हा जो 21 तारखेपासून पाऊस चालू होणार आहे परत, तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यात होऊ शकतो ते थोडक्यात एक? पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश, मराठवाडा. मग सगळीकडे 3-3 दिवस मुक्काम करीत जाणार आहे. हां, म्हणजे की भाग बदलत का डायरेक्ट साहेब असा पहिल्यासारखा? हो, 3-3 दिवस मुक्काम आहे प्रत्येक ठिकाणी असा. हो का? तेच म्हणलं. हां, सगळ्याला 3दा पडून जाईल समजा 3दा. म्हणजे एकंदरीत परिस्थिती पाहिली साहेब तर समजा तुमचा जालना जिल्हा, समजा तुमचं गाव समजा जालना प्रॉपर, तर तुम्हाला 3दा पाऊस येऊन जाईल 2 तारखेपर्यंत. मुसळधार का साहेब? हो. नद्या नाल्यांना पाणी परत येईन साहेब म्हणजे. हो, परत येईल. हो. हो, पहिल्यांदा तर गेलं साहेब. आता शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न तर मिटला होता पहिल्यांदा तुम्ही जो अंदाज दिला होता. जायकवाडी पण भरून गेलेले आहे साहेब. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते दरवाजे सोडण्यात आले साहेब त्याचे हो, आज मागे. उघडले ना पुन्हा परत. आज सगळे 17 दरवाजे उघडले आज. बापरे! आज म्हणजे पहिल्यांदा 6 उघडले होते, आज परत 17 समज. हं. हो, तर साहेब आता समज आता हा शेवटचा पाऊस होऊ शकतो का? म्हणजे 21 ते नाही, नाही. 10. परत पुन्हा येणार ऑक्टोबरमध्ये आणखीन 2 पाऊस आहेत. हो का? म्हणजे दिवाळीपर्यंत की हे दसऱ्या दिवाळीपर्यंत पाऊस पडेल समज थोडा. हो, दसऱ्यात एक पाऊस येईल आणि 23-24 ऑक्टोबरला एक येईल पाऊस. हो, म्हणजे त्याची लास्ट राहील समज 23-24 ऑक्टोबरला. 23-24 मग शेवटचा पाऊस आणि त्याच्यानंतर मग थंडी. हो, हो. बरोबर, बरोबर साहेब. आता साहेब आणि आणखी एक तुम्हाला सांगतो ना, मी सांगा ना. पहिल्यापासून म्हणलं होतं आणि एक अंदाज सांगितला होता ना, हो, हो. 17 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर दरवर्षी राज्यात पाऊस पडते मग आपल्या महाराष्ट्रात. हो, हो. तुम्ही एवढं पण सांगितलं साहेब. ती कॅलेंडरवर ती तारीख नोट करून घ्यायची म्हणून. बरोबर साहेब, लक्षात आलं. 17, 18, 19, 20, 21. 18ला बघा ना तुम्ही, 18, 19ला तुमच्या इकडे जळगावकडे तिकडे पाऊस दिसतात. 19, 20ला तुमच्या इकडं जालना. हां. जालना तिकडल्या सिंदखेड राजाकडे गेली. हो. 20ला आणखीन थोडा तिकडल्याच भागात पडेल आणि 21ला मात्र बऱ्याच ठिकाणी येईल. हो. हो साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही ती फवारणी आणि औषधीची तर ती पण शेतातली आता एक लास्टची फवारणी घेणार होती कपाशी पिकावर. तर ती घेऊन घेतली साहेब. म्हणलं आता साहेबांनी सांगितलं की 20 पासून परत पाऊस सुरू होऊ लागला म्हणून. हो. हो, तेच आता ज्या शेतकऱ्यांची समज फवारणी राहिलेली आहे बाकी की आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे समज ज्यांच्यात सोयाबीन काढणी चालली त्यांनी 21 तारखेपर्यंत समज काढून झाकून ठेवणे. हो, चालतंय. हो, हो. नक्कीच साहेब. धन्यवाद साहेब खूप खूप आपल्या चॅनलच्या माध्यमातून अंदाज देऊ लागलो आता. बरं.